नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांकरता चालू घडामोडी हा तसा महत्त्वाचा विषय असतो. निरनिराळ्या घटनांकडे आपण डोळसपणे या विषयाचा अभ्यास करताना बघणं अपेक्षित असतं. तर त्यातलीच एक घटना म्हणजे कालपासून आपल्याकडे ज्या प्रकरणाची चर्चा चालू आहे ती आशा भोसले यांच्या निधनाचा जो शोकप्रस्ताव आहे किंवा त्यांना श्रद्धांजली आपण म्हणूया, ती श्रद्धांजली अर्पण करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी अनेक चुका केल्या. या चुका दोन प्रकारच्या होत्या. त्यातली पहिली चूक ही तथ्यात्मक स्वरूपाची होती आणि दुसरी चूक ही मराठीच्या चुकीच्या आकलनाशी संबंधित होती. अर्थातच विधानसभेमध्ये शोकप्रस्ताव सादर करत असताना किंवा श्रद्धांजली देत असताना ते प्रमाण भाषेचा वापर करत होते. अर्थात सदाशिव पेठी मराठी ज्याला आपण म्हणतो किंवा पुणेरी मराठी म्हणतो त्या संदर्भात आणि बोली आणि प्रमाण भाषेच्या राजकारणाच्या संदर्भात आपण बोलत नाही आहोत. प्रमाण भाषेचा जरी नुसता विचार करायचा म्हटला तरी त्याच्या उच्चारामध्ये सुद्धा त्यांनी अनेक चुका केलेल्या आहेत. याविषयी सर्व स्तरांमधून त्यांच्यावरती टीका होते आहे. विरोधी पक्ष स्वाभाविक आहे की ते त्यांच्यावर टीका करतायत. अनेक मराठीवर प्रेम करणारे विचारवंत लेखक कवी अनेक लोक त्यांच्याविषयी स्टेटस ठेवतायत, उपहास करतायत, राग व्यक्त करतायत की त्यांनी कशी मराठीला श्रद्धांजली वाहिली वगैरे वगैरे बोलतायत. आता ह्या सगळ्या प्रकरणाकडे सिव्हिल सर्व्हिसेसचा ॲस्परंट म्हणून आपण कसं बघितलं पाहिजे आणि कसं आपण याला समजून घेतलं पाहिजे, फक्त ॲस्परंट म्हणून नव्हेच तर एक व्यक्ती म्हणून या घटनेकडे आपल्याला एक सुटी घटना म्हणून पाहता येईल का? उपहास करणं, सार्कॅस्टिकली बोलणं, राग व्यक्त करणं, ट्रोल करणं, टीका करणं, त्यांच्यावर वैयक्तिक चिखलफेक करणं हा फक्त नार्वेकर ह्या एका व्यक्तीविषयीचा प्रश्न आहे की हा संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भवतालाविषयीचा प्रश्न आहे? किती अँगल आहेत याच्या मागे? राजकीय अँगल काय आहे याचा, सामाजिक अँगल काय आहे, सांस्कृतिक अँगल काय आहे, हे समजून घेण्याच्या दृष्टीने आणि त्याच्याविषयी काही एक चर्चा करण्याच्या निमित्तानं मी आज इथं आलेलो आहे. राजकीय जर अँगल आपल्याला यामागे बघायचा ठरला तर ही जी काही चूक नार्वेकरांकडनं झाली की त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने ते वाचलं. एखादी निरक्षर व्यक्ती ज्याप्रमाणे क ख ग घ वाचते त्या पद्धतीने त्यांनी ते वाचलं. तुकड्या तुकड्यांमध्ये वाचलं, तोडून वाचलं. त्याच्यामध्ये फ्लो नव्हता. म्हणजे स्वरसम्राज्ञी सारखा शब्द त्याच्यामध्ये त्यांनी चुका केल्यात. ललाटी, रेसिका मी लिहून आणलंय, मी बघत होतो ते काय 4-5 मिनिटांचं आहे तर पुढे बघवलं नाही मला ते. निम्मच 50% मी बघितलं. राधेच्या मनातले घनश्याम हे उच्चारतानाही त्यांची जीभ अडखळली. ह्या तर भाषेच्या चुका त्यांनी केल्याच केल्या. पण ज्या वेळेला त्यांनी आशा भोसलेंच्या वडिलांचं नाव ते घेत होते त्यावेळेला ते डायरेक्ट दीनदयाल मंगेशकर असं ते म्हणाले. आता ह्याच्यातनं काय आहे, राजकीयच काय मला आकलन होत आहे की मुळात महाराष्ट्राचा जर राजकीय वारसा बघितला, राजकारण्यांच्या बाबतीत फक्त बोललो तर आचार्य अत्रेंसारखा राजकारणी लेखक आपल्याकडे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा सहृदयी नेता आहे ज्यांचे भाषणं, ज्यांचं लेखन आपण आजही वाचतो. समकाळात बघायचं म्हटलं तर शरद पवार साहेब आहेत ज्यांचं सांस्कृतिक आकलन जे आहे ते महत्त्वाचं आहे. किती नावं आहेत. लालजी पेंडसे आहेत. डाव्या चळवळीमधून घेतलं तर SM जोशी आहेत, नाग गोरे आहेत, मधु दंडवते आहेत. तुम्ही कितीतरी नावं याच्यामध्ये काढू शकता की ज्यांचं सांस्कृतिक आकलन उत्तम होतं, भाषेविषयीची जाण महत्त्वाची होती, चांगली होती. आणि हे असं असताना 2026 मध्ये 1961 मे तुमची सगळी इथं निर्मिती झालेली आहे आणि एवढ्या 75 वर्षांनंतर ही मराठीची दयनीय अवस्था 13 कोटींचं रिप्रेझेंटेशन करणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये का व्हावं? ही फक्त केवळ नार्वेकरांची चूक आहे असं म्हणून आपल्याला याच्यावर टाळता येणार नाही. नार्वेकर आपलं प्रतिनिधित्व करतायत. 288 आमदार 13 कोटी 13.5 कोटी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत. श्रद्धांजली ते वाहत असले तरी श्रद्धांजली आपण वाहत होतो. आशा भोसलेंचा अपमान त्यांनी केला असला तरी आशा भोसलेंचा अपमान आपण केलेला आहे. आपण निवडून दिलेली माणसं तिथे आहेत. मग याचं काय राजकीय आकलन आपल्याला करता येतं की त्यांना भाषा कळत नाही, त्यांना ते जमत नाही, हे ठीक आहे. पण ही जी गोष्ट आहे, ही जी खपते आहे, ही चालते, याची कुठली कारणं आहेत सिस्टीममध्ये? आपल्याला काय भाजपवर टीका, राष्ट्रवादीवर टीका, काँग्रेसवर टीका काही नाही. आपण पक्षविरहित बोलतो ते सगळं. याचा अर्थ काय काँग्रेसचं असतं तर आपण बोललो नसतो अशातलाही भाग नाही. याला जोडूनच एक घटना सांगतो की विठाबाईंवर जे आहे, काल एक सिनेमाचं ट्रेलर जे आहे विठाबाई नारायणगावकर त्याचं इठा नावाचं ते सिनेमात आहे. मला वाटतं लक्ष्मण उतेकरांनीच तो केला आहे.
तर विरोधी पक्षातल्याच काही म्हणजे कल्चरल विंगचे जे काही लोक आहेत त्यांनी म्हटलं की इठा नाव ठेवू नका. म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनची गप्पा आपण जेव्हा करतो तेव्हा विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष याच्यात काही फारसा फरक आपल्याला राहताना दिसून येत नाही. मुद्दा परत तिकडे जातो की ज्या वेळेला नार्वेकरांकडनं अशी चूक होते तेव्हा त्याचा राजकीय अर्थ साधा असतो की अशा प्रकारच्या ऑफिशियल लँग्वेजच्या बाबतीत, मायबोलीच्या बाबतीत अशा पद्धतीची अवहेलना झाल्यानंतर इलेक्टोरल पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, ज्याला निर्वाचनात्मक राजकारण असा शब्द आपण वापरतो, त्या निर्वाचनात्मक राजकारणाला कुठलीही हानी पोचत नाही हे राजकारण्यांना समजून आलेलं आहे की अशा पद्धतीची चूक ह्याच्यातनं कुठलाही प्रॉब्लेम मला होत नाही. मला म्हणजे नार्वेकरांना नव्हे, ओव्हरऑलच. इतर काय आमदारांची भाषा फारच वरच्या दर्जाची आहे अशातला भाग नाही. काय होईल? 4 विचारवंत टीका करतील, 4 मराठी साहित्यिक टीका करतील, 4 वाचक टीका करतील, आमच्यासारखे काही शिक्षक आहेत मराठी शिकवणारे ते काहीतरी म्हणतील, काही पत्रकार काहीतरी म्हणतील, विरोधी पक्षाचे लोक काहीतरी म्हणतील. पण ह्याला ज्याला आतून वेदना होणं म्हणतो ना आपण, की अरे नाही हे जरा वाईटच झालं नाही का, ही बोचच संपलेली आहे. आणि फक्त नार्वेकरांसंदर्भात नाही, सरकार संदर्भात नाही, विरोधी पक्षांच्या संदर्भात नाही किंवा राजकारण्यांच्या संदर्भात नाही, ही जनतेची 13 कोटी जनतेच्या मनातलीच ती संपली आहे. सगळीकडे सुमारांची सद्दी आपण झालेलो, आपण मीडिओकर समाज झालेलो आहोत. आपण एक भौतिकदृष्ट्या चेकाळलेला समाज झालेलो आहोत. म्हणजे साबरबोंड सारखा सिनेमा आपण बघणार नाही, पण आपण कुठेतरी स्त्रीला ऑब्जेक्टिफाय केलेला सिनेमा जो आहे त्याला गर्दी करू. ह्याला जोडूनच एक उदाहरण मला आठवतं की त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाबाबत चूक केली. त्यांनी दीनदयाल मंगेशकर असं म्हटलं. अर्थात दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी असं काही लोकांनी लिंक लावून बघितली की भाजपचे आहेत, तर मग तसं आठवलं का? प्रश्न तो नाही आहे. ते दीनानाथ मंगेशकरांना विसरले हा प्रश्न आहे. ते फक्त आशा भोसले किंवा लता मंगेशकर किंवा पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे वडील नव्हते. महाराष्ट्राची महत्त्वाची एक सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या नाट्यसंगीतातलं ते एक स्टॉलवर्ड, तुमच्या भाषेत धुरंधर ते होते. त्यांची नाट्यसंगीतं म्हणजे शिवरामी वंदिलेसारखं, मर्मबंधातली ही ठेवसारखं जे काही सगळी नाट्यपदं आहेत ती गाजलेली आहेत. मध्यंतरी या निमित्ताने मला एक गोष्ट आठवली. म्हणजे सांस्कृतिक जर आपल्याला बोलायचं ठरलं तर निपुण धर्माधिकारी या दिग्दर्शकाची एक काहीतरी राऊंड टेबल किंवा पॉडकास्ट असेल, त्याच्यात तो असं म्हणाला की त्याने मी वसंतराव नावाचा एक सिनेमा दिग्दर्शित केला होता. अत्यंत चांगला सिनेमा आहे. त्या सिनेमाला महाराष्ट्रामध्ये दाखवण्याकरता त्याला OTT प्लॅटफॉर्मच अनेक दिवस मिळाला नाही असं तो त्याच्यामध्ये म्हणतो. त्या सिनेमामध्ये वसंतराव देशपांडे हे जे गायक आहेत त्यांच्याविषयीचं ती सगळं बायोग्राफी आहे. त्याच्यामध्ये अमेय वाघ नावाच्या अभिनेत्यानं दीनानाथ मंगेशकरांची भूमिका केली आहे. मला हे तुमच्यापर्यंत पण न्यायचं आहे. जर दीनानाथ मंगेशकरांसारख्या पात्र असलेलं, वसंतरावांसारखं पात्र असलेलं सिनेमाला महाराष्ट्रामध्ये OTT कोणी देत नाही आहे, महाराष्ट्रामध्ये म्हणजे इथे दिसणार आहे म्हणून, रिजनल सिनेमा आहे म्हणून, तर याचा अर्थ सांस्कृतिक दृष्ट्या आपलं काहीतरी संपलेलं आहे. आणि ह्याचंच बाय प्रॉडक्ट किंवा याचाच एक भाग म्हणजे नार्वेकरांनी दीनानाथ मंगेशकरांना न आठवणं हे आहे. याचा संबंध आहे, स्ट्रेट फॉरवर्ड संबंध आहे. चांगले सिनेमे न चालणं, चांगल्या मराठी पुस्तकांना वाचक न मिळणं, मोठमोठाले लेखक मराठीमध्ये तसेच पडून राहणं, चांगल्या कवितांचे वाचक न मिळणं, हा सगळीकडं जे आहे ना एक सुमारपणा जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे. त्याचा परिपाक हा आहे. नार्वेकरांची चूक ही 13 कोटी महाराष्ट्राची चूक आहे. ते आपण आहोत, आपण नार्वेकर आहोत, आपणल्याकडून ते झालंय. आशा भोसलेंचा अपमान हा आपण केलेला आहे. ती चूक आपण करतो आहोत हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा आपले डोळे उघडतील. तेव्हा नार्वेकरांवर टीका उरत नाही. ती आपल्यातल्या किती लोकांना दीनानाथ मंगेशकर माहिती आहेत? दीनानाथ मंगेशकर म्हटल्यावर पुण्यामध्ये असणारं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समोर राहतं, पण दीनानाथ मंगेशकर हे कोण होते याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आता इथं काही लोक ग्रामीण वर्सेस शहरी असा वाद उकरून काढतील, तर त्यांना दादू इंदुरीकर तरी माहिती आहेत का? वग काय हे तरी माहिती आहेत का? काळूबाळू यांचं काय तमाशामधलं जे काही सगळं सोंग आणणं आहे तो जो प्रकार आहे ते तरी आपल्याला माहिती आहे का? आपल्याला काय माहिती आहे? महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा आपण काय करत आहोत सगळे मिळून, हा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे याची राजकीय किंमत राजकारण्यांना मोजावी लागत नाही, सांस्कृतिकदृष्ट्या त्याची किंमत कुणालाही मोजावी लागत नाही. आणि हे सगळं का होतं? मराठी मरते असं ओरडून चालणार नाही. मध्यमवर्गीय समाज हा प्रत्येकजण स्वतःच्या मुलाला, मुलीला, अपत्याला प्री प्रायमरीपासनं CBSEच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये आपण घालतो आहोत. लाख लाख रुपये फीज असलेल्या शाळांमध्ये आपण त्यांना घालतो आहोत. हे जे मरण आहे ना मराठीचं, हे आत्ता सुरू झालेलं नाही आहे.
ज्या वेळेला शासकीय मराठी शाळा संपत होत्या त्याच दिवशी नार्वेकरांचं हे भाषण जन्म घेत होतं. ज्या वेळेला शासकीय मराठी शाळा संपल्या त्याच दिवशी नार्वेकरांचं हे भाषण जे आहे ते जन्माला आलेलं आहे. याची सुरुवात आत्ताच्या सरकारच्या काळात नाही, अगोदरच्याच सरकारच्या काळात झालेली आहे. पक्ष राजकारण हा इथं मुद्दाच नाही आहे. मुद्दा आपल्या सगळ्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला जी घरघर लागलेली आहे त्याचं आहे. सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्परंट म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही काही छोटी घटना नाही आहे. हा सगळ्या आपल्या डिजेनरेशनचं हे कल्मिनेशन आहे, ते बाय प्रोडक्ट आहे. तिथे 288 आमदार बसलेलेच आहेत ना. कुणी म्हटलंय का की तुमचं चुकलंय? ती फक्त एक छोटी घटना आहे, याचा काहीही परिणाम होत नाही. आपल्याकडे असं आहे की विकास, कंत्राटदार आणि टक्केवारी, कमिशन, पक्ष कुठलाही असू दे, एकमेकांचं ओरबाडणे, एक भौतिक स्वतःचा विकास करणे, स्वार्थी राहणं, एवढंच आपण सगळे समाज म्हणून करत आहोत. आणि असा समाज हा कल्चरली डिजेनरेटच होत जातो. मग पहिल्यांदा भाषा मरते, संस्कृती कधीच मेलेली असते, मग भाषा मरते, खानपान मरतं, सगळंच मरतं. आणि मग आपण जागतिकीकरणाच्या या रेटामध्ये, ज्याला मॅकडोनाल्डायझेशन म्हणतो, सगळे सपाट दिसायला लागतो. आपलं काहीही उरत नाही. लक्षात येते मला काय म्हणायचं? सो चालू घडामोडी म्हणजे फक्त केवळ काहीतरी एक घटना म्हणून त्याकडे पाहणं योग्य नाही. त्याचा सांस्कृतिक आणि व्यापक पट जो आहे ना तो आपण समजावून घेतला पाहिजे. दलित साहित्याविषयी आपल्याला काय आकलन आहे? आता काही दिवसांनी नामदेव ढसाळांवरचा सिनेमा जो आहे ललित प्रभाकरचा, त्याचं ट्रेलर आलेलं आहे. काय आपल्याला आकलन आहे? आपण नावं ऐकलेली असतात फक्त. उद्या त्या सिनेमामधल्या तथ्यांविषयी काय झालं तर त्याविषयी आपलं काय मत असणार आहे? काहीच नाही. त्यामुळे केवळ समाजसुद्धा एक कॉन्टेंट मेकर बनलेला आहे. काल राहुल नार्वेकर होते, उद्या वेगळं काहीतरी येईल. परवा 6 खासदार होते, उद्या वेगळं काहीतरी येईल. आपण कॉन्टेंट कन्झ्युम करतो आणि कॉन्टेंटला रिप्लाय करून कॉन्टेंट प्रोड्यूस करतो. आपला अँगरही खरा नाही आहे, आपली वेदनाही खरी नाही आहे. आणि राजकारण हे समाजाचंच एक रिफ्लेक्शन असतं, प्रतिबिंब असतं. त्यामुळे या गोष्टी घडत असतात. त्यामुळे नार्वेकरांचं काही चुकलेलंच नाही आहे. नार्वेकर मराठी समाज आहेत. मराठी भाषा टिकत नाही आहे, जगत नाही, ती मृतवत झाली आहे का? हो, 100% झालेलीच आहे. आणि त्याचं जे शेवटचं जे आपण म्हणतो ना की लास्ट नेल इन द कॅफेन जे आहे ते तिथं आता पडलेलं आहे की विधानसभेच्या सभापतींनी ते तिथे सभागृहात वाचलं आणि ते संपलं. म्हणजे ते स्वरसम्राज्ञी शेवट करताना त्यांनी उल्लेख करताना तो अडखळतच केला. शुद्धलेखन आणि हे सोडून द्या तुम्ही. मुळात भाषेविषयीची आस्थाच नसणं हे फार वाईट आहे. आणि या सगळ्याला म्हणजे खरं तर आपण सगळ्या त्या मंगेशकर कुटुंबाची माफी मागायला पाहिजे याच्यामध्ये की हो, 13 कोटी लोकांनी तुमचा काय सन्मान जो आहे तो अशा पद्धतीने शेवटी केलेला आहे. त्यापेक्षा त्यांनी 2 ओळी म्हटल्या असत्या की आशा भोसले यांना महाराष्ट्र विधानसभेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, तरीही ते बरं झालं असतं. लक्षात येत आहे? इथं थांबूया. पण या गोष्टी थोड्याशा आपण चाकल्याने बघायला पाहिजेत आणि याचा सिस्टेमिक वेध काहीतरी घेतला पाहिजे. धन्यवाद.